2 ओव्हरनंतर 9 रन झालेले आहेत. Batsman's name, please. बॅटिंग करतायत मनीष आणि सलीम. चांगला चेंडू, यॉर्क केलेला चेंडू. परत एक डॉट बॉल. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. शेवटचा चेंडू हा. पुन्हा एक डॉट बॉल. याबरोबर तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली आहे 3 बाद 11. चौथं षटक घेऊन येत आहेत रोहित.
चौथं षटक घेऊन येत आहेत तेजस. आरुषी संघाची धावसंख्या खूप बिकट झालेली आहे. त्यांना लगेच रन्स वाढवावे लागतील. त्या 3 षटकार फक्त 11 धावा झाल्या. सलीम यांना पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड आणि क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आणि मिस झालेला आहे. आणि अरे आउट झाला, सॉरी. याबरोबर आरुषी संघाचा चौथा विकेट गेलेला आहे. पुढचे फलंदाज येत आहेत ते आहेत युसुफ. बघूया युसुफ आपल्या संघासाठी काय करतायत. तेजस यांचा पुढचा चेंडू युसुफ यांना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि चांगल्या प्रकारे ठरवला षटकार. खूपच चांगला षटकार युसुफ यांचा. याबरोबर धावसंख्या झाली आहे 17, 4 विकेटवर. तेजस यांचा तिसरा चेंडू. चांगला चेंडू क्रॉस मारण्याच्या प्रयत्नात मिस झालेला आहे आणि एकही धाव नाही मिळाली आहे या चेंडूवर. धावसंख्या राहिली आहे ती 17. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे मारलेला आणि झेल सुटलेला आहे आणि एक दुसऱ्या धावासाठी धावतायत आणि हे 2 धावा पूर्ण केल्या. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स दोघांमध्ये. धावसंख्या याबरोबर झाली 19 रन. तेजस यांचा 5वा चेंडू. युसुफ यांना क्रॉस बॅटने मारलेला आहे मिड विकेट कडे आणि एकच धाव मिळेल तिथे त्यांना. त्या एक धावेने आरुषी संघाची धावसंख्या झाली आहे 20. शेवटचा चेंडू आणि स्लोअर वन टाकलेला आहे पण त्यांना टाइम करता नाही आलाय. मिड ऑन कडे गेले, लॉंग ऑन कडे गेलेला चेंडू दुसऱ्या धावासाठी धावत आहे आणि हे धावचीत झालेले आहेत मनीष आणि षटक संपलेलं आहे. आरुषी संघाचं 4 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 21.
5 षटकानंतर आरुषी संघाची धावसंख्या झाली आहे 21, 5 विकेटवर. रोहित 5वं षटक घेऊन येत आहेत. ते गोलंदाजी करतील युसुफ यांना. आणि युसुफने परत एकदा क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न केला आहे व चेंडू मिस झालेला आहे. पुन्हा एकदा रोहित आपला दुसरा चेंडू घेऊन युसुफ यांना. आणि युसुफने यावेळेला फाईन लेगकडे तटवलेला आहे आणि चौकार मिळाला आहे त्यांना. त्यावर धावसंख्या झाली आहे 25. युसुफ चांगली फलंदाजी करतायत. त्यांनी 6 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या आहेत आतापर्यंत. आणि हा तिसरा चेंडू आणि यॉर्क केला आहे त्यांना. एकही धाव नाही मिळाली आणि विजय धावत आले आहेत आणि धावबाद झाले आहेत. याबरोबर 6वा गडी बाद झाला आहे आरुषी संघाचा 25 धावांवर. Batsman's name please. आणि पुढचा चेंडू युसुफ यांना आणि हा षटकार. खूपच सुंदर शॉट लॉंग ऑफच्या वरून. धाव संख्या झाली आहे 31. 4.4 षटकात 31 धावा. पण 6 गडी बाद झाले आहेत त्यांचे. हा अंपायरला हात दाखव. 32 धावा आरुषी संघाच्या. आणि हा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला आणि मिस झालाय. एकच धाव मिळाली आहे त्यांना 22च्या रूपाने. धाव संख्या झाली आहे 33. 6 विकेट्सवर. आणि 5वं षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहे शांतू. ते गोलंदाजी करतील बाबू यांना. शांतनू शेवटचं षटक घेऊन येत आहेत. आणि शॉर्ट चेंडू पुल करायला गेले आणि जेलबाद झाले आहेत बाबू. आणि हा त्या 7वा गडी बाद झालेला आहे त्यांचा आरुषी संघाचा.
आणि हा चांगला चौकार मिळाला आहे त्यांना. धावसंख्या झाली 38, 7 विकेट्सवर. शंतनू यांचा चौथा चेंडू युसुफ यांना, आणि आज खूपच चांगलं टाइम केलेला आहे षटकार. युसुफ यांनी चांगली बॅटिंग केली आहे आणि युसुफ आणि हा षटकार. धावसंख्या झाली 44, 7 गडी बाद. आणि पुन्हा एकदा टोलवलेला आहे हा स्क्वेअर लेगकडे. स्क्वेअर लेगच्या हातात जातोय आणि स्क्वेअर लेगने हा कॅच पकडला. याबरोबर युसुफ बाद झाले आहेत. चांगली फलंदाजी केली त्यांनी. 11 चेंडू 30 धावा केल्या आहेत. आरुषी संघाचा स्कोर झालाय 44, 7 गडी बाद. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू शंतनू यांचा आणि शॉर्ट बॉल जरा मिस झाला आणि धावचीत झाले आहेत राजू. एकूण आरुषी संघाची धावसंख्या झाली आहे सहा बाद 9 बाद 44. आणि हनुमान संघाला जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 45 विन. आता इनिंगची ब्रेक झाली आहे. दुसरी इनिंग चालू होईपर्यंत आमचे सहकारी
इनिंग्सच्या ब्रेकमध्ये आमच्या आजचे माजी कर्मचारी जे खूप उत्कृष्ट गाणं म्हणतात तुमच्या मनोरंजनासाठी एक गाणं म्हणणार आहेत तिवरेकर साहेब. मी आता माईक तिवरेकर साहेबांना देतो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हां आता मी माईक तिवरेकर साहेबांना देतो. ते हनुमान संघाची इनिंग चालू होते. हनुमान संघाला जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. ओपनर बॅट्समनचं नाव आहे निखिल आणि युसुफ. आणि बाबू त्यांना फर्स्ट ओव्हर घेऊन येत आहेत. पहिला चेंडू बाबू यांचा. बाबू यांचा पहिला चेंडू निखिल यांना राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हाफ वॉली होता. मिड विकेटकडे टोलवला आणि एक धावसंख्या घेण्यात सक्सेसफुल झाले आहेत. त्याबरोबर हनुमान 11चा पहिला रन झालेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत बाबू युसुफ यांना राईट आर्म ओव्हर द विकेट आणि जरा शॉर्ट चेंडू आणि पॉईंटकडे टोलवला आणि हा झेल सुटलेला आहे. पॉईंटकडे मारलेला होता पण थोडा कठीण झेल होता. त्यांना पकडता आला नाही आहे पण एक धाव मिळाली आहे हनुमान संघाला. बाबू यांचा आता तिसरा चेंडू निखिल यांना आणि परत एकदा शॉट आणि हे हा झेलबाद झालेला आहे. कॉट बिहाइंड झालेले आहेत. थर्ड मॅनकडे प्लेस करण्याच्या प्रयत्नात एज दिला आहे विकेट किपरकडे आणि निखिल झेलबाद झालेले आहेत. याबरोबर हनुमान 11चा पहिला गडी बाद झालेला आहे 2 धावांवर. तिसऱ्या नंबरवर खेळायला येत आहेत ते आहेत सिद्धेश.
बाबू यांचा तिसरा चेंडू, चौथा चेंडू. सिद्धेश यांना पुन्हा एकदा चांगला चेंडू क्रॉस बॅट मारण्याच्या प्रयत्नात मिस झालेला आहे आणि हा डॉट बॉल. धावसंख्या 2 वरच राहिली आहे. चांगली गोलंदाजी करतायत बाबू. पाचवा चेंडू बाबू यांचा आणि हा ओव्हर पिच चेंडू मिडॉनच्या वरून मारलेला आहे 6 धावांसाठी. खूपच चांगला शॉट. ओव्हर पिच चेंडू होता आणि मिडॉनच्या वरून त्यांनी चांगला फटका मारलाय. धावसंख्या झाली आहे 8. बाबू यांचा शेवटचा चेंडू. सिद्धेश यांना पुन्हा एकदा जरा शॉर्ट चेंडू आणि पुल केलेला आहे. 4 धावा. याबरोबर बाबूचं पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली आहे हनुमान लेवन यांची 12. 1 गडी बाद 12. दुसरं षटक घेऊन येतात विजय. दुसरं षटक घेऊन येत आहेत विजय युसुफ यांना आणि क्रॉस बॅट मारण्याच्या प्रयत्नात मिस झालेला आहे. विकेट किपर यांनी कलेक्ट करून पुन्हा एकदा बॉलरकडे दिलेला आहे. निर्धाव चेंडू हा आणि दुसरा चेंडू आणि हा चांगला चेंडू यॉर्कर चेंडू आणि हा रनआउट करण्याच्या प्रयत्नात पण मिस झालेला आहे. लेग बाय मिळालेला आहे. धावसंख्या झाली आहे 13. विजय यांचा तिसरा चेंडू. सिद्धेश यांना सिद्धेशांनी चांगली फलंदाजी केली आहे. एक षटकार आणि एक चौकार मारलाय. तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा क्रॉस बॅटनी मारलेला आणि हा षटकार. खूपच चांगला चौकार. या चौकाराबरोबर हनुमान लेव्हनची धावसंख्या झाली आहे 17. विजय यांचा चौथा चेंडू. सिद्धेश यांना शॉर्ट चेंडू हा कव्हरच्या वरनं मारला आणि 2 धावा मिळतील असं वाटत दिसतंय आणि 2 धावा मिळाल्या आहेत. या 2 धावाबरोबर धावसंख्या झाली आहे 19. सिद्धेश यांची धावसंख्या झाली वैयक्तिक धावसंख्या झाली आहे 16 आणि आता 5वा चेंडू घेऊन येत आहेत आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला टाकलेला चेंडू आणि फाईन लेगच्या दिशेने मारलेला आहे चौकार. सिद्धेश यांचा पुढचा चौकार. या चौकारासकट हनुमान लेव्हनची धावसंख्या झाली आहे 23. सिद्धेश यांचा वैयक्तिक स्कोर झाला आहे 20.
आणि हा शेवटचा चेंडू विजय यांचा सिद्धेश यांना. आणि पुन्हा एकदा लेग साईडला फुल टॉस. आणि बघूया षटकार आहे की चौकार आहे. अंपायरचा निर्णय षटकाराचा. अंपायरांचा निर्णय षटकारांचा. या षटकाराबरोबर हनुमान 11ची धावसंख्या झाली आहे 29. हनुमान 11ला जिंकण्यासाठी 24 चेंडूत 16 धावांची गरज आहे. खूपच सोपं असं लक्ष दिसतंय. तिसरी ना. आणि बॉलर तिसरं षटक घेऊन येतात समीर. 24 चेंडूत 16 धावा पाहिजेत हनुमान 11 यांना. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू आणि पॉइंटकडे मारलेला आहे. आणि पॉइंटच्या दिशेने चौकार. खूपच चांगला शॉट. या चौकारासकट धावसंख्या झाली आहे 33. बारा धावांची गरज 23 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला आपण. चेंडू काही बॅटवर व्यवस्थित आला नाही आणि चेंडू लॉंग ऑफ कडे गेला. एक धाव मिळाली आहे त्यांना. या एक धावेने हनुमान 11चा धावसंख्या झाली आहे 34. सिद्धेश यांची वैयक्तिक धावसंख्या 26. समीर यांचा पुढचा चेंडू सिद्धेश यांना. आणि पुन्हा एकदा आणि हे बोल्ड झालेले आहेत सिद्धेश. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न केला. इनसाइड एज लागून स्टंपवर बॉल आदळला आहे आणि सिद्धेशची चांगली इनिंग संपली आहे. सिद्धेश यांनी 26 धावा केल्या आहेत 8 चेंडूमध्ये. आणि हनुमान 11चा दुसरा गडी बाद झाला आहे 34 धावांवर. थर्टी 11ची आहे 11. पुढील संघाने लाईनअप साठी ग्राउंडवर तयार राहायचंय. आणि मिसफील्ड झाली आणि 4 धावा मिळाल्या आहेत. आणि या 4 धावसंख्येनंतर स्कोर झाला 38. 2 गडी बाद. हनुमान तिलक नगर को मैच जीतने के लिए 20 बॉल में 7 रन की जरूरत है.
और ये बहुत अच्छा शॉट मिड विकेट के ऊपर से 6 रन। अनवर का ये बहुत अच्छा शॉट इन्होंने मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए मारा है। अब बॉल, लास्ट बॉल, लास्ट बॉल, बॉल बाहेर गेलाय। हनुमान तिलक नगर को मैच जीतने के लिए 1 रन की आवश्यकता है। तिलक 11, तिलक नगर 11, हनुमान टीम को जीतने के लिए 1 रन की जरूरत है। और काफी अच्छी शॉट मारा है लॉन्ग ऑफ के ऊपर से 6 रन।